नमस्कार, मी गणेश काळे जनमानस यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। खरं तर आज अधिवेशनाचा पहिला दिवस। काल स्वप्नील लोणकर या MPSCच्या विद्यार्थ्याने केलेली आत्महत्या आणि त्याच्यातून उमटलेले जे काही प्रसाद आहेत, तर या सर्व अनुषंगाने बोलत असताना खरं तर स्वप्नील लोणकरचं अशी आत्महत्या करणं हे महाराष्ट्राला चटका लावून जाणार आहे। परंतु अशा पद्धतीनं जीवन संपवणं हे अतिशय चुकीचं आहे असं म्हणायला काही हरकत नाही। समस्या आहेत, सरकारचं चुकतंय, सर्व गोष्टी आहेत, परंतु हाच अंतिम उपाय नाही। खरं तर जीवन जगण्यासाठी 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। एक म्हणजे तुम्ही आशावादी असणं, त्याला आपण ऑप्टिमिस्ट असे म्हणतो। दुसरी म्हणजे खऱ्या अर्थानं तुमच्यामध्ये कल्पना असणं गरजेचं आहे आणि तिसरी म्हणजे अपयशातून तुम्हाला उभा राहता आलं पाहिजे। खरं तर ह्या 3 गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या आहेत। खरं तर तुम्ही आशावादी असलं पाहिजे। समस्या आहेत, कोरोनासारखी परिस्थिती आहे, अनेक समस्या आहेत, परंतु याच्यामधून आपण बाहेर निघू शकतो हा एक आशावाद जोपर्यंत माणसामध्ये राहत नाही तोपर्यंत माणूस खऱ्या अर्थाने जीवनाला अर्थ राहत नाही। आणि म्हणून आशावादी असणारी व्यक्ती यशाचे शिखर पादांकरण करत असते आणि म्हणून आशावादी असणं हे गरजेचं असतं। दुसरी महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितले की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कल्पना करता आली पाहिजे। एखादी कल्पना घेऊन तुम्हाला जीवन जगता आलं पाहिजे आणि ती आपण चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकतो, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे। आणि तिसरी म्हणजे तुम्हाला अपयशातून उभा राहता आलं पाहिजे। ह्या गोष्टी 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून ह्या 3 गोष्टी आपण महत्त्वाच्या आहेत आणि त्या आपण जीवन जगत असताना त्याचा नेहमीच विचार केला पाहिजे। खरं तर मी काही इथं मोटिवेशनल स्पीकर म्हणून नाही, परंतु खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने आज नैराश्यग्रस्त वातावरण तयार होत आहे, खरं तर त्याला आशावादाची जोड असणं गरजेचं आहे आणि म्हणून त्या अनुषंगानं मी आज आपल्यासमोर ह्या 2-3 गोष्टी बोललो आहे। खरं तर आज अधिवेशनाचा पहिला दिवस। खरं तर आपल्याकडे दिवसांचं महत्त्व सांगत असताना 10वा 13वा ह्या दिवसांना आपल्याकडे संस्कृतीमध्ये महत्त्व आहे, परंतु अधिवेशन हे दुसऱ्या दिवस 2च दिवस ठेवायचे हे अतिशय चुकीचं आहे असं मला वाटतं। कारण जनसामान्यांचे आवाज खरं तर महाराष्ट्र हा आणि या महाराष्ट्रामध्ये असणारे 36 जिल्हे, त्याच्यामध्ये 356 तालुके आणि या 356 तालुक्याचं खऱ्या अर्थानं प्रतिनिधित्व करणारे 288 आमदार, जनतेचे अनेक प्रश्न त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये मांडले जातात। खरं तर अधिवेशन हे ज्या पद्धतीनं भरलं जातं तर ते अतिशय चुकीचं आहे। खरं तर आपल्याकडे अधिवेशने 3 प्रकार आहेत, एक आहे हिवाळी अधिवेशन, एक आहे पावसाळी अधिवेशन आणि दुसरं म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन। खरं तर 4 महिन्याला साधारणपणे एक अधिवेशन असतं आणि खऱ्या अर्थाने हे आंदोलनाचं खरं तर महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये असे 2 दिवसाचे खऱ्या अर्थाने होत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे। अनेक समस्या आहेत आणि म्हणून त्या समस्या सुटल्या पाहिजेत। कोरोनावरती सांगून हे अधिवेशन अशा पद्धतीने कमी करणं हे चुकीचं आहे। अनेक आपल्याकडे सुविधा आहे, ते केल्याशिवाय तुम्हाला अधिवेशनामध्ये जात नाहीत। मग ह्या सर्व गोष्टी सगळ्या फॅसिलिटी असताना तरी अधिवेशन 2 दिवस करणं हे चुकीचं आहे। आणि सत्ताधारी जनतेचे प्रश्न निवारणं हे विरोधी पक्षाचं काम आहे आणि त्यांनी ते प्रश्न विचारलेच पाहिजेत आणि सत्ताधाऱ्याने त्यांना ते उत्तर दिलं पाहिजेत, हे सत्ताधाऱ्यांचं काम आहे। परंतु याच्यापासून तुम्हाला पळ काढता येणार नाही। ज्या पद्धतीने आज आपण पाहतोय की ज्या पद्धतीने बिल पास झालेले आहेत, खरं तर विरोधी पक्षांनी धिंगाणा घालायचा आणि सत्ताधाऱ्यांनी बिल पास करायचे। खरं तर बिल पास करत असताना त्या जनतेसाठी ते बिल आहे, त्या जनतेला त्याच्यातल्या तरतुदी काय आहे, त्याच्यामध्ये काय मांडून ठेवलेलं आहे हे जनतेलाच माहीत नसेल तर खऱ्या अर्थानं ती शोकांतिकाची गोष्ट आहे। खरं तर एखाद्या बिलावर 2-2 दिवस चर्चा आपण पाहतोय गेल्या काही दशकामध्ये होत होत्या, परंतु आता ते होताना काही दिसतच नाही। आणि म्हणून अशा पद्धतीनं ही संसदीय लोकशाहीच्या पद्धतीने जो गळा घोटला जातोय, खरं तर हे अतिशय चुकीचं आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी ऐरणीवर यावेत हा एक मूळ हेतू त्या अधिवेशना घेण्याचा आहे। खरं तर हे अधिवेशन तुम्हाला पोस्टपोन करता आलं असतं, अनेक महिन्यांनी घ्या, पण 8 दिवसाचं तरी निदान घ्या ना। परंतु 2 दिवसाच्या अधिवेशनामध्ये जनतेचे प्रश्न मांडले होतील का? आणि म्हणून या सर्व अनुषंगाने आज आपण विचार करणं गरजेचं आहे। खरं तर अधिवेशनाला एक मोठी परंपरा आहे। खरं तर अधिवेशन म्हटल्यानंतर आमदारांचा त्या ठिकाणी त्या आमदाराच्या लायब्ररीमध्ये अभ्यास करण्यासाठी जी गर्दी असायची, सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्यासाठी विरोधी पक्षांचे मुद्दे असायचे आणि ह्या सर्व गोष्टी असताना त्या चर्चा विमर्शामधून या महाराष्ट्रातले नेते समोर यायचे। त्याच्यामधून RR पाटील असतील, शरदचंद्रजी पवार असतील, जयंतराव पाटील असतील, त्यानंतर देवेंद्रजी फडणवीस असतील, गोपीनाथ मुंडे असतील, नितीन गडकरी असतील, असे कितीतरी नामांकित वक्ते, कितीतरी असे नेतृत्व करणारे ज्यांना महाराष्ट्राने डोक्यावरती घेतलेले असे लोक त्याच्यातून निपजतात आणि खऱ्या अर्थाने ह्याच पद्धतीने जर असं होत असेल तर मला वाटतं हे चुकीचं आहे।
आणि म्हणून अधिवेशनाचा जो काही कालावधी आहे तो 2 दिवस हा अतिशय म्हणजे तो मान्य होण्यासारखा नाही. आणि म्हणून ह्या सर्व गोष्टीचा विचार करत असताना या जनतेचे प्रश्न खऱ्या अर्थाने हे महत्त्वाचे आहेत आणि ते सुटण्यासाठी समर्पकपणे चर्चा होणं गरजेचं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने अधिवेशनामध्ये सर्वसामान्य जनतेचे, देशाला, महाराष्ट्राला भेडसावणाऱ्या प्रश्नांची त्या ठिकाणी चर्चा होणं गरजेचं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने अधिवेशनाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग असतो. आणि खऱ्या अर्थाने ही भक्ती राजकीय लोकांची पंढरी म्हणजेच हे अधिवेशन असतं. आणि ह्या अधिवेशनावरती जर राजकर्त्यांची भक्ती जर कमी होत असेल तर मला वाटतं हे चुकीचं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही भक्ती कमी होता कामा नये. आज आपण पाहतोय हल्ली अशा पद्धतीचे नेते त्या पवित्र सभागृहामध्ये निवडून चाललेले आहेत ज्यांचा अभ्यास नसतो, त्याच्या संसदीय कलम काय आहे ते त्यांना माहीत नसतं. आणि अशा पद्धतीने मीडियासुद्धा आता चुकीच्या लोकांना प्रसिद्धी त्या ठिकाणी देत आहे. जो जास्त गोंधळ करेल, अधिवेशनामध्ये व्यत्यय आणेल, अशांच्या ब्रेकिंग न्यूज त्या ठिकाणी दाखवल्या जातात. खरं तर मुद्द्याला मुद्द्याने उत्तर देणं गरजेचं असतं. विरोधकांनी प्रश्न विचारणं त्यांचं काम आहे आणि सत्ताधाऱ्यांनी त्याला उत्तर देणं हे त्यांचं काम आहे. जनसामान्यांचे प्रश्न त्याच्यातून मिळत असतात, पण गोंधळानं अशा पद्धतीचे प्रश्न मिटणार नाहीत. विरोधकांनी नुसता गोंधळ घालून चालणार नाही आणि सत्ताधाऱ्यांनी सुद्धा केवळ वेळ मारून चालणार नाही. याच्यातून होणारं नुकसान हे जनतेचं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने जनतेला उत्तरदायित्व म्हणून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी सुद्धा जास्तीत जास्त जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी मांडले गेले पाहिजेत. एखाद्या आमदारानं जर एखाद्या मतदारसंघाचा जर प्रश्न उपस्थित केला आहे आणि त्या ठिकाणी जर तो त्यातला मंत्री असेल तर त्या ठिकाणी तो मंत्री त्याची दखल घेईल. परंतु ही दखल घेण्यासाठी तो वेळ तरी त्या ठिकाणी असला पाहिजे की नाही. आणि म्हणून तो वेळ जर त्या ठिकाणी नसेल तर काय ते प्रश्न कशाचे मांडले जाणार आहेत. आणि म्हणून अशा पद्धतीनं ही जी काही आपली परंपरा आहे, खरं तर आता 4 महिने आता काय कुठं प्रश्न मांडायचे जनतेचे, आमदारांनी कुठं केव्हा बोलायचं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ह्या सर्व गोष्टी आहेत. आणि त्या ठिकाणी अभ्यासपूर्ण लोक आता कमी होताना दिसत आहेत, चर्चा होताना कमी दिसत आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आता जनतेलाही अशा पद्धतीचे लोक त्या ठिकाणी निवडून येत आहेत ज्यांना अभ्यासाचा पत्ता नाही, ज्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी ते त्या संसदीय चर्चेमध्ये कधी सहभाग होत नाही. असे आमदार जर आता निवडून येत असतील तर त्या ठिकाणी गोंधळ होणार नाही तर काय होणार आहे. म्हणून जनता तशी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी सत्यमान होत आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने अशी अभ्यासपूर्ण व्यक्ती त्या ठिकाणी जोपर्यंत जात नाहीत खरं त्याने ती संसदीय गरिमा त्या ठिकाणी राहणार नाही. आणि म्हणून विधान परिषद, विधानसभा ह्या ज्या काही निवडून आपण जे प्रतिनिधी देतो ते आपल्या भागाचे प्रश्न मांडणारे प्रतिनिधी त्या ठिकाणी असले पाहिजे. आणि म्हणून असे प्रतिनिधींना प्रश्न मांडण्यासाठी अधिवेशन हे परिपूर्ण असलं पाहिजे. आणि या अनुषंगाने खऱ्या अर्थाने जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी, सर्वसामान्यांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडले जाणं, ह्या सर्व काही गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे अधिवेशन हे महत्त्वाचं आहे. खरं तर भारतीय घटनेनं 19A नुसार प्रत्येकाला मुद्दे मांडण्याचा अधिकार दिलेला आहे. परंतु हल्ली आता व्यक्तिदोष वाढत आहे. समजा एखाद्या व्यक्तीने एखादा मुद्दा मांडला, खरं तर तो त्याचं बोलणं, त्याचा जो मुद्दा मांडलेला आहे त्याच्या बोलण्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याला विरोध असता कामा नाही. त्याचे विचार तुम्हाला पटत नसतील तो प्रश्न वेगळा आहे. परंतु त्याच्या बोलण्यावरच जर गधा येण्याची जर त्या ठिकाणी येत असेल तर मला वाटतं हे अतिशय चुकीचं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने जनतेचे, सर्वसामान्यांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडले जावेत यासाठी अधिवेशनाचा कालावधी हा महत्त्वाचा आहे. आणि खऱ्या अर्थाने जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी चर्चा विमर्श करून सोडवणं हे सत्ताधाऱ्याचं काम आहे, विरोधकांचं प्रश्नांचं विचारणं काम आहे. आणि म्हणून याच्यातून एक समर्पक चर्चा विमर्श करून या जनतेचे प्रश्न सुटणं हे काळाची गरज आहे.